गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 11वीचा सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड स्टार्ट केला होता. तर काल त्याचा आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. तर त्याचे आपण काय केलेलं बघा, मॅथमॅटिकल मेथड्स 3 सेक्शनमध्ये डिवाइड केला होता. त्यातला फर्स्ट जो वेक्टर ॲनालिसिस आहे त्याचं काल आपण स्टार्ट केलं होतं. थोडेसे कन्सेप्ट बघितले होते. व्हॉट इज अ स्केलर, व्हॉट इज अ वेक्टर, स्केलर क्वांटिटीज कोणत्या कोणत्या असतात फिजिक्समधील, वेक्टर क्वांटिटी कोणत्या कोणत्या असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, या ज्या फिजिकल क्वांटिटीज यातलं काय बघितलेलं आपण डिफरन्स बघितलेला होता. ओके. आणि काल बेसिक महत्त्वाचा पॉईंट बघितला होता. तर एखादा वेक्टर कसं कन्स्ट्रक्ट करू शकतोय, बरोबर आहे. एखादा वेक्टर कसं कन्स्ट्रक्ट करू शकतोय हे बघितलेलं आहे. समजा एखादा वेक्टर 2 डायमेन्शनल आहे. ओके. कालची थोडीशी रिव्हिजन सांगतो, 1-2 मिनिटात पटकन बघूया. तर एखादा वेक्टर 2 डायमेन्शनल आहे, म्हणजे 2 डायमेन्शनल सरफेसवर एखादा वेक्टर आहे. तर त्याचं आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचं आहे मॅथमॅटिकली. तर ते आपण कसं करतोय बघा. 2 डायमेन्शनल आहे, याचा अर्थ काय, तर हा एक्स ॲक्सिस आहे असं कन्सिडर करा, हा वाय ॲक्सिस आहे असं कन्सिडर करा. समजा हा वेक्टर काय कसा आहे, हा वेक्टर मी ॲरोनं रिप्रेझेंट केला. या ॲरोची मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करतोय आपण, तर या जी ॲरोची जी लेंथ आहे ती म्हणजे त्या वेक्टरची मॅग्निट्यूड असणार आहे, आणि जी टिप असणार आहे ती त्याची काय दाखवत असणार आहे, डायरेक्शन दाखवत असणार आहे. सो हा जो वेक्टर ज्या पॉईंटला तुमचा इथं येऊन स्टॉप होतोय त्याचे जे कॉर्डिनेट असणार आहेत त्या कॉर्डिनेटला मी समजा PX आणि PY म्हणतो. ओके. PX हा पॉईंट P म्हणतो मी, हा पॉईंट P, त्याचे एक्स कॉर्डिनेट PX, वाय कॉर्डिनेट PY. तर आपण वेक्टर P कसं आपण डिफाईन करू शकतो, वेक्टर P कॅन बी रिटन ॲज PX आय कॅप, म्हणजे एक्स कॉम्पोनंट असते त्याला फक्त आय कॅपनं मल्टिप्लाय करायचं, प्लस PY जे कॅप, असं आपण काय लिहू शकतो, एखादा वेक्टर रिप्रेझेंट करू शकतो. हे काल आपण बघितलं होतं. ओके. म्हणजे एक्स कॉम्पोनंटला आय कॅपनं मल्टिप्लाय करायचं, वाय कॉम्पोनंटला जे कॅपनं मल्टिप्लाय करायचं. हे कधी, हे 2 डायमेन्शनल वेक्टर, म्हणजे एखादा वेक्टर XY प्लेनमध्ये असेल तर, बरोबर आहे. एखादा वेक्टर समजा YZ प्लेनमध्ये आहे, जर तुम्हाला विचारलं एखादा वेक्टर YZ प्लेनमध्ये आहे. ओके. वाय आणि झेड प्लेनमध्ये, एक्स ॲक्सिस तुमचा असा बाहेर असणाऱ्या फळाच्या, समजा एखादा तुमचा वेक्टर आहे असा. ओके. समजा हा वेक्टर मी D न रिप्रेझेंट केला, किंवा हा जो पॉईंट आहे तो D असणार आहे, त्याचं DX आणि DY हे काय असणार आहेत बघा, कॉम्पोनंट असणार आहेत. पण आता इथं काय आहे बघा Y, सो इथं काय असणार आहे DY, आणि इथं काय बघा Z, सो इथं DZ, म्हणजे हे 2 कॉम्पोनंट असणार आहेत. सो DY आणि DZ याचे काय असणार आहेत बघा, वाय ॲक्सिसचे अलॉंगचे कॉम्पोनंट आणि झेड ॲक्सिसचे अलॉंगचे कॉम्पोनंट असणार आहेत. सो वेक्टर D बार कॅन बी रिटन ॲज DY. आता वाय कॉम्पोनंट आहे त्याला आपण काय करतोय, जे कॅपनं मल्टिप्लाय करतोय, प्लस झेड कॉम्पोनंट आहे त्याला DZ के कॅप, DY जे कॅप प्लस DZ के कॅप, असं आपण एखादा वेक्टर तयार करू शकतो. समजा एखादा वेक्टर आपला 3 डायमेन्शनलमध्ये. ओके. मोस्ट जनरली 3 डायमेन्शनल वेक्टर आपण कन्सिडर करतोय. ओके. असं समजा एक्स आहे, हा वाय आहे, आणि कन्सिडर करा जस्ट इकडं झेड, म्हणजे या फळ्यातून झेड ॲक्सिस बाहेर आलेला आहे. आणि एखादा वेक्टर तुमचा असा आहे की ज्याचे कॉम्पोनंट समजा ए हा पॉईंट कन्सिडर केला, तर AX, AY आणि AZ हे जर त्याचे 3 कॉम्पोनंट्स असतील किंवा याचे कॉर्डिनेट्स असतील येतील, तर AX, AY आणि AZ यांना फक्त काय IJK ने मल्टिप्लाय करायचं, आपला वेक्टर A बार तयार होणार आहे. सो A बार कॅन बी रिटन ॲज AX आय कॅप प्लस AY जे कॅप प्लस AZ के कॅप. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, एखादा वेक्टर कन्स्ट्रक्ट करू शकताय. त्यातलं AX, AY आणि AZ काय बघा, त्या वेक्टरचे कॉम्पोनंट्स आहेत. ओके. जे AX, AY आणि AZ आहेत यांना काय म्हणतो आपण, या तिघांना components of vector A along x, y and z direction, along x, y and z direction respectively. म्हणजे काय, हे जे AX, AY आणि AZ आहेत हे कॉम्पोनंट आहेत वेक्टरचे, पण कोणत्या डायरेक्शनचे अलॉंग, तर एक्स वाय झेड ॲक्सिसचे अलॉंग तुमचे आहेत. त्यामुळे AX, AY, AZ, तर इथं X, Y, Z. ओके. म्हणजे ही तुमची काय असणार आहे बा, त्यासाठी मी तिथं रिस्पेक्टिव्हली लिहिलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण एखादा वेक्टर कन्स्ट्रक्ट करू शकतोय. मग या वेक्टरची लेंथ कशी कॅल्क्युलेट करू शकतो हे आपल्याला पुढे बघायचं आहे. परत हा वेक्टरचा हा अँगल जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा त्याची डायरेक्शन कशी कॅल्क्युलेट करू शकतो हे आपल्याला पुढे बघायचं आहे. पण मेन बेसिक काय आहे, तर एखादा वेक्टर आपल्याला कन्स्ट्रक्ट करता आला पाहिजे, बरोबर आहे. एखादा वेक्टर कन्स्ट्रक्ट करता आला पाहिजे. आता अशा पद्धतीने आपल्याला कोणताही वेक्टर कन्स्ट्रक्ट करता येतो. सो एक एक्झाम्पल बघूया, एक आर्बिट्री एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याकडे XY प्लेन आहे 2 डायमेन्शनल, आणि याच्यात मला एखादा वेक्टर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके. एखादा वेक्टर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. समजा हा वेक्टर कसा आहे बघा, समजा हा वेक्टर माझा
असा मी एखादा कॅल्क्युलेट केला, ड्रॉ केला. या वेक्टरला मी कशाने डिफाईन केलो, समजा या वेक्टरला मी क्यूनं डिफाईन केलो, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो क्यू असणार आहे. सो हा वेक्टर मी कसं काय दाखवणार आहे, क्यू बारने दाखवणार आहे. या क्यूचे कंपोनंट जे आहेत ते असे आहेत 1 2 3 4 आहे समजा इथे 3 2 1 0. आणि जो हा वाय कंपोनंट आहे तो सुद्धा 4 आहे. म्हणजे काय लकीली ते आलं, एक्स कंपोनंट 4 वाय कंपोनंट 4, म्हणजे ह्याचे कॉर्डिनेट किती आहेत 4 4 आहेत समजा. तर हा मी वेक्टर कसं लिहू शकतोय, तर इथं बघ क्यू एक्स व्हॅल्यू किती आहे 4, क्यू वायची व्हॅल्यू किती आहे 4. क्यू एक्स म्हणजे काय, क्यू हा पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट, क्यू वाय म्हणजे काय, क्यू ह्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट. तर क्यू बार म्हणजे कसं लिहू शकतोय बघा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप असं आपण लिहू शकतोय. सो क्यू बार इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप म्हणजे 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप. आता हे 4 तुम्ही कॉमन काढू शकता. सो हा वेक्टर असा लिहिला तरीही चालेल किंवा 4 कॉमन काढा आय प्लस जे कॅप असं तुम्ही लिहा, असं लिहिलं तरीही चालेल. सो तुम्हाला दोन वेज आहेत, जर एखादं कॉमन फॅक्टर निघत असेल सगळ्या टर्म्समधून तर तुम्ही तो कॉमन काढू शकताय. इथून 4 निघत होता, सो 4 काढलं, इथं राहिलं आय कॅप आणि इथं राहिलं जे कॅप, आय कॅप प्लस जे कॅप. सो अशा पद्धतीने तुम्ही एखादा वेक्टर कन्स्ट्रक्ट करू शकताय. आता आपल्याला पुढं काय बघायचं आहे बघा, तर वेगवेगळ्या टाईपचे वेक्टर्स बघायचे आहेत, वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला वेक्टर्स बघायचे आहेत. तर चला आपण वेगवेगळ्या टाईपचे वेक्टर्स बघून घेऊया. तर वेक्टरचा सगळ्यात बेसिक टाईप जर कोणता असेल तर त्याला आपण झिरो वेक्टर म्हणतोय किंवा नल वेक्टर. स्टार्टिंग आपण झिरो वेक्टर किंवा नल वेक्टरनं करूया. तर फर्स्ट म्हणूया आपण त्याला नल वेक्टर किंवा त्याला झिरो वेक्टर आपण म्हणतोय. ओके, नल वेक्टर ऑर झिरो वेक्टर म्हणजे काय बघा, या वेक्टरमध्येच लिहिलेलं आहे बघा, नल आणि झिरो. नल म्हणजेच काय, तर तुमचं काही नसणे किंवा त्याला आपण झिरो म्हणते. सो झिरो वेक्टर म्हणजे काय, असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड ही झिरो असते. असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड झिरो असते त्याला म्हणतोय आपण झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर. झिरो वेक्टर हा ओ न दाखवतात किंवा झिरो न दाखवतात, झिरो बारनी दाखवतात. सो नल वेक्टर कशाने दाखवतात बघा, झिरो बारनी दाखवतात. तर नल वेक्टर म्हणजे असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड झिरो आहे. जर मॅग्निट्यूड झिरो असेल तर डायरेक्शनबद्दल आपण काय बोलू शकतो काय, अजिबात नाही. ज्या वेक्टरला मॅग्निट्यूडच झिरो आहे, पण वेक्टर म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय रे, तर वेक्टर म्हणजे काय, जस्ट एक सिम्पल ॲरो म्हणून आपण डिफाईन करतोय. आणि जी मॅग्निट्यूड असते, या वेक्टरची मॅग्निट्यूड असते, वेक्टरची जी मॅग्निट्यूड असते ती आपण कशाने डिफाईन करतोय रे, तर ती काय असते, लेंथ ऑफ ॲन ॲरो. म्हणजे ही जी ॲरो असते, लेंथ ऑफ ॲन ॲरो, याच्यावर आपण ती काय करतोय, या वेक्टरचे किंवा ह्या ॲरोची आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करतो असते. सो या वेक्टरची मॅग्निट्यूड झिरो आहे, म्हणजे या वेक्टरची मॅग्निट्यूड झिरो आहे. याचा अर्थ काय असणार आहे, तर लेंथ ऑफ ॲन वेक्टर सुद्धा तुमची झिरो असणार आहे. लेंथ ऑफ ॲन वेक्टर सुद्धा तुमची किंवा लेंथ ऑफ ॲन ॲरो म्हणूया, आणि तो ॲरो म्हणजे काय आपला असणार आहे, वेक्टर असणार आहे. सो लेंथ ऑफ ॲन ॲरो सुद्धा काय असणार आहे बघा, झिरो. म्हणजे या ॲरोची लेंथ झिरो असणार आहे. म्हणजे काय असणार आहे बघा, या लेंथला तुम्ही लहान 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 करत जावा. म्हणजे हा वेक्टर थोडासा लहान करा, अजून लहान करा, अजून थोडंसं लहान करा, असं लहान करत जावा. कुठेपर्यंत न्यायचं आहे या वेक्टरला, तर डॉटपर्यंत न्यायचं आहे. म्हणजे हा तुमचा काय असणार आहे, नल वेक्टर. समजलं, म्हणजे जो सिंगल डॉट असणार आहे, असा डॉट की ज्याची लेंथ झिरो असणार आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही लेंथ म्हणताय, लेंथ म्हणजे काय, दोन पॉईंटमधील जे अंतर आहे त्याला आपण लेंथ म्हणतोय किंवा डिस्टन्स म्हणतोय, अंतर म्हणतोय, बरोबर आहे. हे जर अंतर झिरो आहे याचा अर्थ काय, हे दोन पॉईंट एकाच पॉईंटवर आहेत. सो एक सिंगल पॉईंट काढा, हे म्हणजे काय असणार, तुमचा नल वेक्टर असणार आहे. मग नल वेक्टर कुठं दिसतात काय बघा, नल वेक्टर सहसा कुठंच नसतात, पण काही सिच्युएशन अशा येतात की आपल्याला तिथं नल वेक्टर कन्सिडर करायला लागतोय. म्हणजे काय, तर बघा एखादा पार्टिकल, ओके, समजा असं सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. समजा इथं एखादा पार्टिकल आहे, असा तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, असं सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. ओके, इथून स्टार्ट झाला असं कन्सिडर करूया आपण. ह्या पॉईंटपासून स्टार्ट केला, तो समजा इथं आला, म्हणजे 1/4 जर त्याचं रोटेशन कंप्लीट झालं तर याचा डिस्प्लेसमेंट वेक्टर कुठून असताना आहे, जिथून तो फर्स्ट स्टार्ट केला आहे तिथून ते तिथंपर्यंत हा जो वेक्टर असणार तो म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर असणार आहे. समजा इथून थांबला तर हा काय असणार आहे बघा, त्याचा डिस्प्लेसमेंट वेक्टर असणार आहे. इथून पार्टिकल थांबला तर हे त्याचं डिस्प्लेसमेंट वेक्टर असणार आहे. इथं थांबला तर हे त्याचं डिस्प्लेसमेंट वेक्टर असणार आहे. इथं आला तर हा हे त्याचं, इथं आला तर परत इथं. पण हा पार्टिकल जर रोटेट करून त्याच पॉईंटला आला तर नल वेक्टर तिथं असणार आहे. ओके, कारण तोच पॉईंट आणि तिथंच, सो तिथं काय असणार आहे बघा, डॉट असणार आहे. सो
एक पार्टिकल जर कंप्लीट रोटेशन पूर्ण केला, ओके, एक पार्टिकल एक कंप्लीट रोटेशन पूर्ण केला तर त्याचं ओरिजिनल पॉईंटपासूनचं जे डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे तिथं जे टोटल डिस्प्लेसमेंट असणार आहे ते 0 वेक्टरनं आपण दाखवते. सो असे घ्या, किंवा एखादा समजा पर्सन आहे, ओके, पर्सन आहे, इथून तो स्टार्ट केला असा आर्बिट्ररी ट्रॅकने गेला, समजा तो इथं जाऊन थांबला, तर आपण डिस्प्लेसमेंट कसं काढतोय, तर इथून त्या पॉईंटपर्यंत एखादा ॲरो नेतोय, हे म्हणजे त्या पर्सनचं डिस्प्लेसमेंट झालं. पण तोच पर्सन थोड्या वेळानंतर समजा असं थोडंसं फिरून आणि तो परत घरीच आला, तर त्याचं टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं बघा, तर इथून स्टार्ट झालं आणि तिथंच तो एंड झाला, म्हणजे तो नल वेक्टर असणार आहे. म्हणजे अशा काही सिच्युएशन्स असतात की तिथं आपल्याला नल वेक्टर कन्सिडर करायला लागते. सो नल वेक्टर म्हणजे काय, असं आपल्याला ड्रॉ करता येत नाही, पण तो नल वेक्टर पण डॉटने आपण रिप्रेझेंट करू शकतोय. समजलं? तर हा झाला आपला नल वेक्टर. समजलं? तर हा झाला आपला फर्स्ट टाईप ऑफ वेक्टर, नल वेक्टर, किंवा त्याला झिरो वेक्टर म्हणतात. सेकंड टाईप ऑफ वेक्टर आपण बघूया की ज्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. युनिट वेक्टर, युनिट वेक्टर त्याला एन कॅपने दाखवतात. ओके, एन कॅप म्हणजे काय असणार आहे, युनिट वेक्टर असणार आहे. सो झिरो वेक्टर म्हणजे काय, वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इज नोन ॲज अ झिरो वेक्टर. देन व्हॉट इज अ युनिट वेक्टर, वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज नोन ॲज अ युनिट वेक्टर. वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज नोन ॲज युनिट वेक्टर. युनिट म्हणजे काय, एक. सो ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड एक असणार आहे, 1 युनिट असणार आहे, त्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर. सो समजा एखादा वेक्टर आहे ए, ओके, ए बार, तर तो कसा लिहू शकतो आपण, ए एक्स आय कॅप, आपण जस्टच थोड्या वेळ आधी बघितलं, ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप, असा 3 डायमेन्शनल वेक्टर आहे समजा. अशा 3 डायमेन्शनल वेक्टरची मला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची आहे. तर तुम्ही मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करू शकताय बघा, तर ती मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असा आहे, मॉड म्हणजे काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर ए इज इक्वल टू अंडर रूट, हे डायरेक्ट आता लक्षातच ठेवा, ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. हे कसं आलं हे आपल्याला पुढं बघायचंच आहे. पण आता जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की एखादा वेक्टर जर ए एक्स ए वाय आणि ए झेड अशा कंपोनंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेला असेल तर मॉड ऑफ ए म्हणजे एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड ही आपण कशी लिहू शकतोय, अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. हे आपल्याला पायथागोरस थेरमनं प्रूव्ह करता येते, पण ते आपल्याला पुढे बघायचं आहे. पण आता आपल्याला जस्ट युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी हे इक्वेशन गरजेचं आहे, त्यामुळे हे आता आपण बघत आहोत. सो युनिट वेक्टर म्हणजे काय, असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड 1 येते. म्हणजे जर एखादा वेक्टर दिला आणि तो युनिट वेक्टर आहे की नाही हे जर तुम्हाला काय करा म्हणलं, व्हेरीफाय करा म्हणलं, किंवा एखादं ते टेस्ट करून बघा म्हणलं, तो वेक्टर दिलेला युनिट वेक्टर आहे की नाही, तर काय करायचं, तर ज्याची जस्ट मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची. सो एखादा एक एक्झाम्पल बघूया की ज्याचा जर तो वेक्टर युनिट वेक्टर आहे की नाही हे आपल्याला पडताळता येते. सो 2 वेक्टर दिले आहेत, समजा तुमच्याकडे 2 वेक्टर दिले आहेत ए आणि बी. समजा आपल्याकडे 2 वेक्टर दिले आहेत ए आणि बी, आणि ते 2 वेक्टर कसे आहेत, नल वेक्टर आहेत, सॉरी युनिट वेक्टर आहेत की नाहीत हे आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचे आहेत. सो फर्स्ट वेक्टर समजा ए दिल्यात असा आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप, असा समजा तुम्हाला काहीतरी वेक्टर दिलेला आहे फर्स्ट. आणि सेकंड वेक्टर दिलेले आहेत बी बार इज इक्वल टू 3/5 आय कॅप प्लस 4/5 जे कॅप. ओके, आणि तिथं केचा काहीच कंपोनंट दिलेले नाहीत, केचा काहीच कंपोनंट दिलेले नाहीत, म्हणजे काय असणार आहे, तर तो 0 के कॅप असणार आहे. बरोबर आहे, 0 के कॅप म्हणजे काय, जर आय आणि जे हे 2च आपल्याला कंपोनंट दिले असेल तर थर्ड कंपोनंट आपला जो असणार आहे बी झेड तो आपला काय असणार आहे, 0 असणार आहे. सो असे 2 वेक्टर्स दिलेले आहेत तुम्हाला, आणि हे 2 वेक्टर्स युनिट वेक्टर आहेत की नाहीत हे आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे. तर बघा फर्स्ट वेक्टर बघा ए, याचे ए एक्स किती आहे बघा, ए एक्स व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हा कंपोनंट. ए वायची व्हॅल्यू किती आहे बघा, ए वाय म्हणजे हा कंपोनंट -1. ए झेडची व्हॅल्यू किती आहे बघा, ए झेडची व्हॅल्यू +1. सो 1 - 1 +1 असं झालं. सो मॉड एची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो, मॉड ए म्हणजे अंडर रूट, मॉड ए म्हणजे या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे काय, ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस
दिस मायनस 1 स्क्वेअर प्लस दिस 1 ओके, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू अंडर रूट 3. म्हणजे वेक्टरची मॅग्निट्यूड किती आली 3 आलेली आहे. बट रूट 3 अंडर रूट 3 इज नॉट इक्वल टू 1. ओके, अंडर रूट 3 म्हणजे काय एक नसते. सो ए बार वेक्टर ए इज नॉट अ युनिट वेक्टर अँड युनिट वेक्टर. ओके, त्यामुळं आपण काय कन्सिडर करू शकतोय बघा, ए एक्स ए वाय ए झेड हे तीन कंपोनंट आपण कन्सिडर केले. मॉड ए कॅल्क्युलेट केला, मॉड ए आपला रूट 3 आला, तो नॉट इक्वल टू 1 आला. याच्यावरून आपण काय सांगू शकतोय, दिलेला जो वेक्टर ए बार आहे तो युनिट वेक्टर नाही आहे. बरोबर आहे, युनिट वेक्टर नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा कसं दिलं, बी बार इज इक्वल टू 3/5 आय कॅप 4/5 जे कॅप प्लस 0 के कॅप. सेम तसंच बी एक्सची व्हॅल्यू आपण लिहू शकतोय 3/5, बी वायची व्हॅल्यू लिहू शकतोय 4/5, बी झेडची व्हॅल्यू शकतोय 0, कारण तिथे कंपोनंट दिला नव्हता. सो आपण तो 0 कन्सिडर केलेला आहे. सो मॉड बीची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो, अंडर रूट बी एक्स स्क्वेअर. आता इथं मगाशी वेक्टर कसं होतं बघा, ए एक्स ए वाय ए झेड म्हणजे ए असेल. जर आपल्याला दिलेला वेक्टर बी असेल तर इथं बी एक्स स्क्वेअर बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर असं असणार आहे. बी एक्स स्क्वेअर बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर असं आपला वेक्टर असणार आहे. सो अंडर रूट बी एक्स स्क्वेअर म्हणजे 3/5 चा स्क्वेअर प्लस 4/5 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. सो इट कॅन बी रिटन ॲज 3/5 चा स्क्वेअर म्हणजे काय तर 9/25 प्लस 4/5 इज इक्वल टू 16/25, 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे प्लस 0 आहे म्हणजे हे आपण नाही घेतलं तरीही चालते. सो दोघांचा बघा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे त्यांची ॲडिशन करू शकतोय. त्यामुळे 9 अधिक 16 भागिले 25 म्हणजे काय असणार बघा 20/25/25 इज इक्वल टू अंडर रूट 1. अंडर रूट 1 इज इक्वल टू 1. सो मॉड्युलस ऑफ बी किती आलं बघा, मॉड्युलस ऑफ बी तुमचा आला किती 1 आला. याचा अर्थ काय, जो बी वेक्टर आहे बी बार इज ॲन युनिट वेक्टर. म्हणजे जो आपल्याला दिलेला जो वेक्टर आहे तो युनिट वेक्टर असणार आहे. बी बार जो असणार आहे तो युनिट वेक्टर असणार आहे. म्हणजे कोणताही वेक्टर देऊ तुम्हाला, एखादा तो वेक्टर युनिट वेक्टर आहे की नाही हे कसं पडताळून बघायचं तर काय, त्याची जस्ट मॅग्निट्यूड काढायची. ती मॅग्निट्यूड जर 1 आली तर तुमचा युनिट वेक्टर असणार आहे आणि नॉट इक्वल टू 1 आली तर तुमचा युनिट वेक्टर तो नसणार आहे. समजलं. तर बघा अशा पद्धतीने आपण युनिट वेक्टर आहे की नाही आपण बघू शकतोय. तर नेक्स्ट टाईप ऑफ वेक्टर आपल्याला बघायचं आहे की ज्याला आपण पॅरल वेक्टर म्हणणार आहोत. पॅरल वेक्टर आणि अँटी पॅरल वेक्टर ते सुद्धा आपण बघायचे आहेत. तर आता आपल्याला नेक्स्ट टाईप ऑफ वेक्टर बघायचं. तर नल वेक्टर आणि युनिट वेक्टरचं आहे आपण बघितलं. आता आपल्याला पॅरल वेक्टर आणि अँटी पॅरल वेक्टर हे बघायचं आहे. आता तर पॅरल वेक्टर आपण पहिला बघून घ्या. पॅरल वेक्टर्स. ओके, पॅरल वेक्टर्स म्हणजे काय, समांतर वेक्टर. पॅरल म्हणजे याचा अर्थ काय, समांतर. म्हणजे जे दोन वेक्टर एकमेकांना पॅरल असतात त्यांना म्हणतो आपण पॅरल वेक्टर. म्हणजे काय, याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया म्हणजे आपल्याला समजून जाईल. समजा दोन वेक्टर्स आहेत. समजा हा वेक्टर ए आहे, हा मी ए बारने दाखवतो, आणि सेकंड वेक्टर आहे बी, पण त्याची मॅग्निट्यूड थोडीशी वेगळी आहे. याला म्हणतो आपण बी बार वेक्टर. ओके, सो असे दोन वेक्टर की ज्यांची मॅग्निट्यूड डिफरंट असू शकते. ओके, मॅग्निट्यूड तुमची डिफरंट असू शकते पण त्यांची डायरेक्शन सेम असणार आहे, त्यांना म्हणायचं पॅरलल वेक्टर्स. ओके, म्हणजे काय असणार आहे बघा, मॅग्निट्यूड मे बी डिफरंट बट डायरेक्शन इज सेम. अशा वेक्टर्सला म्हणतोय आपण पॅरलल वेक्टर्स. ओके, वेक्टर्स कसे पाहिजेत तर ते एकमेकांना पॅरल पाहिजेत. पॅरल याचाच अर्थ काय तर त्यांनी एक्स ॲक्सिसची किंवा पर्टिक्युलर एक्स वाय झेड ॲक्सिसचे केलेला अँगल तुमचा सेम पाहिजे, तर त्यांना आपण पॅरलल वेक्टर्स म्हणतोय. पण एकदम जस्ट बेसिक डेफिनेशन अशी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायची तर ए आणि बी वेक्टर पॅरल कधी असतात,
ज्यावेळेला त्यांची मॅग्निट्यूड मे बी डिफरंट असू शकते, हा वेक्टर लहान असू शकतो, हा वेक्टर मोठा असू शकतोय, पण त्यांची डायरेक्शन मात्र सेम पाहिजे आहे. ओके, ते एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे, हे अपोजिट सुद्धा नसलेले पाहिजेत. सो त्यांना म्हणणार आहे आपण पॅरल वेक्टर्स. मग याला लागूनच असणार आहे परत अँटी पॅरल वेक्टर. सेम असंच अँटी पॅरल वेक्टर. अँटी पॅरल वेक्टर्स म्हणजे काय, असे दोन वेक्टर्स की ज्यांची मॅग्निट्यूड मे बी डिफरंट असू शकते, पण त्यांची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट असणार आहे, एकमेकांच्या अपोजिट असणार आहे, त्यांना आपण म्हणणार आहे अँटी पॅरल वेक्टर. सो बघा, अँटी पॅरल वेक्टर्स म्हणजे काय बघा, समजा एक वेक्टर मी काढतो इथं ए, मी एच वेक्टर परत कन्सिडर केलेला आहे, ए वेक्टर आहे. ओके, आणि दुसरा वेक्टर मी कन्सिडर केलेला आहे समजा असा, ज्याला मी म्हणलेलं आहे बी वेक्टर. ओके, दोन वेक्टर्स मी कन्सिडर केलेले आहेत, एक वेक्टर मी ए काढलेला आहे आणि दुसरा वेक्टर मी बी ड्रॉ केलेला आहे. सो पॅरल वेक्टरमध्ये काय बघा, मॅग्निट्यूड डिफरंट, डायरेक्शन सेम. अँटी पॅरल वेक्टरमध्ये पण सेम तसं असणार आहे, मॅग्निट्यूड मे बी डिफरंट, but direction is opposite. याला म्हणतो आपण काय, अँटी पॅरल वेक्टर्स. म्हणजे पॅरल आहेत पण ते एकमेकांच्या बरोबर अपोजिट आहेत, त्यांना म्हणायचं अँटी पॅरल वेक्टर. डायरेक्शन मे बी डिफरंट असू शकते. सो पॅरल वेक्टर म्हणजे काय, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, डायरेक्शन मे बी कमी जास्त असू शकते, मॅग्निट्यूड मे बी कमी जास्त असू शकते. अँटी पॅरल म्हणजे काय, तर डायरेक्शन अपोजिट आहे, मॅग्निट्यूड तुमची कमी जास्त असू शकते. सो पॅरल आणि अँटी पॅरल वेक्टर झाले. सिमिलरली याच्याच बेसडवर आपल्याला काय बघायचं, इक्वल आणि अनइक्वल वेक्टर्स बघायचे आहेत. ओके, इक्वल आणि अनइक्वल वेक्टर्स. सो इक्वल वेक्टर्स, इक्वल वेक्टर्स म्हणजे काय, असे दोन वेक्टर की ज्यांची मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डायरेक्शन सुद्धा सेम आहे, अशांना आपण म्हणतो इक्वल वेक्टर्स. म्हणजे काय, तर समजा हा ए वेक्टर आहे, ए बार, ओके, आणि दुसरा वेक्टर आहे बी आणि त्याची मॅग्निट्यूड सेम आहे, सेम तसाच मी वेक्टर दुसरा पण काढण्याचा प्रयत्न करतो, हा तुम्ही बी बारने डिफाईन केला. सो ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स आहेत ज्यांची मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डायरेक्शन सुद्धा सेम आहे, त्यांना म्हणायचे इक्वल वेक्टर्स. सो वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज सेम ॲज वेल ॲज डायरेक्शन इज ऑल्सो सेम, त्यांना आपण म्हणतोय काय, तर इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन पण सेम. ओके, परत अपोजिट वेक्टर्स किंवा त्याला निगेटिव्ह वेक्टर्स असं म्हणतात, तर तो सुद्धा आपण बघूया. अपोजिट वेक्टर और त्याला निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतात, निगेटिव्ह वेक्टर. अपोजिट और निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय असणार आहे बघा, तर असे दोन वेक्टर्स की ज्यांची डायरेक्शन डिफरंट असणार आहे पण त्यांची मॅग्निट्यूड सेम असणार आहे, तर यांना म्हणायचं अपोजिट वेक्टर्स. म्हणजे काय असणार आहे बघा, वेक्टर्स हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन इज नोन ॲज अ अपोजिट वेक्टर और निगेटिव्ह वेक्टर. सो इफ दिस वेक्टर इज डिनोटेड बाय ए बार अँड दिस वेक्टर इज डिनोटेड बाय बी बार, देन these two vectors having same magnitude but opposite direction, सेम मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन. त्यामुळं हे जे दोन वेक्टर आहेत ते एकमेकांचे अपोजिट वेक्टर आहेत किंवा निगेटिव्ह वेक्टर आहेत. मग ते आपण असं लिहू शकतोय, वेक्टर ए बार इज इक्वल टू निगेटिव्ह वेक्टर बी बार. म्हणजे बी बार ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये तुमचा ए बार असणार आहे. सो निगेटिव्ह याचा अर्थ काय, तर तुमचा वेक्टर त्याच्याबरोबर अपोजिट असणार आहे. किंवा हे आपण असंही लिहू शकतोय, बी बार इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ ए बार, असं लिहिला तरीही चालेल. म्हणजे कोणत्याही दोन मेथडमध्ये तुम्ही कुठलीही एक मेथड ॲडॉप्ट करा चालेल. ए बार इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ बी बार और बी बार इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ ए बार. सो अशा दोन पद्धतीने तुम्ही अपोजिट वेक्टर्स डिफाईन करू शकताय. म्हणजे बघा, पॅरलल वेक्टर्स, अँटी पॅरलल वेक्टर्स झालं,
त्यानंतर काय झालं बघा, इक्वल वेक्टर झाले, अपोजिट वेक्टर झाले. आता महत्त्वाचा पॉईंट अजून एक बघायचा आहे की ज्यांना आपण कशाचा अंडर स्टडी करणार आहोत, तर अनइक्वल वेक्टर्स. आणि मोस्टली सगळे वेक्टर्स ह्या पण अनइक्वल वेक्टरच्या टाईपमध्येच आपण स्टडी करतोय. एकदम स्पेशल केसेस आहेत, म्हणजे असे दोन वेक्टर पॅरल आपण कधी स्टडीच्या अंडर घेत नाही. एकदम स्पेशल केसेसमध्ये हे सगळे वेक्टर्स असतात. पण मोस्ट जनरल केस कुठली असणार आहे, तर अनइक्वल वेक्टर्स. अनइक्वल वेक्टर्स, अनइक्वल वेक्टर्स म्हणजे काय, असे दोन वेक्टर की ज्यांची मॅग्निट्यूड पण सेम नाही आणि डायरेक्शन सुद्धा सेम नाही, अशा वेक्टर्सना आपण म्हणतो अनइक्वल वेक्टर्स. वेक्टर्स those having different magnitude and different direction is known as unequal vectors. So let us consider this first vector as a bar having this much amount of magnitude and another vector b bar this much amount of magnitude. So a bar and b bar असे दोन वेक्टर मी कन्सिडर केले की ज्यांची मॅग्निट्यूड पण सेम नाही आणि त्यांची डायरेक्शन बघा, हा त्या डायरेक्शनमध्ये पॉइंटेड आहे, हा बी आपला असणार तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पॉइंटेड आहे. सो मॅग्निट्यूड इज डिफरंट, ऑल्सो काय असणार आहे बघा, डायरेक्शन इज डिफरंट, डायरेक्शन इज डिफरंट और डायरेक्शन इज नॉट सेम असं म्हटलं तरीही चालेल. सो हा सुद्धा खूप महत्त्वाचा एक वेक्टरची कॅटेगरी असणार आहे अनइक्वल वेक्टर्स. ओके, म्हणजे दोन पर्सन्स आहेत की जे बाईक चालवत आहेत, एक पर्सन या डायरेक्शनला जात आहे आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये दुसरा पर्सन जात आहे. दोघांच्या व्हेलॉसिटी वेगवेगळ्या आहे, म्हणजे दोघांची डायरेक्शन तर वेगवेगळी असणारच ऑब्व्हियसली, पण ते ज्या स्पीडनं जी बाईक चालवत आहेत ती सुद्धा वेगवेगळी असणार आहे. सो अशा दोन पर्सनची जर तुम्ही व्हेलॉसिटी वेक्टर काढला तर त्यांना आपण अनइक्वल वेक्टरमध्ये टाकू शकतोय. पण जर दोन पर्सन एकाच डायरेक्शनमध्ये बाईक चालवत असेल पण त्यांची स्पीड कमी जास्त असेल तर ते आपण पॅरल वेक्टर्सनी दाखवू शकतोय. जर तेच दोन बायकर्स एकाच डायरेक्शनमध्ये सेम स्पीडने जात असतील तर त्याला आपण इक्वल वेक्टर्सनी दाखवू शकतोय. जर ते जे दोन बायकर्स आहेत ते जर अपोजिट डायरेक्शनमध्ये, जर आपला बायकर आहे तो एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जात असेल आणि बी बायकर हा एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जात असेल तर हे तुम्ही कशानं दाखवू शकताय, तर अँटी पॅरल वेक्टरने दाखवू शकताय. ए जर एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनने जात असेल आणि वाय जर दुसरा तुमचा जो बी बायकर असणार आहे तो एक्सच्या निगेटिव्ह ॲक्सिसला जात असेल पण सेम स्पीडनं जात असेल तर ते आपण निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टरनं आपण सांगू शकतोय. सो अशा टाईपचे वेक्टर्स हे आपल्याला फिजिक्समध्ये सतत येत असणार. पण हे जे चार वेक्टर्सचे जे टाईप आहेत हे एकदम स्पेशल केसेस आहेत. ओके, आणि अनइक्वल वेक्टर्स असणार आहेत तो मोस्ट जनरल आपला टाईप ऑफ अ वेक्टर असणार आहे. सो बघा, आपण फर्स्ट काय बघितलं, युनिट वेक्टर, त्याच्या आधी काय बघितलं बघा, नल वेक्टर. हे दोन टाईपचे बेसिक वेक्टर्स बघितले, ते मॅग्निट्यूडवर आपण डिफाईन करतो. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते त्यांना नल वेक्टर, ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असते त्यांना युनिट वेक्टर, परत पॅरल वेक्टर, अँटी पॅरल वेक्टर्स, इक्वल वेक्टर्स, अपोजिट वेक्टर्स किंवा त्याला आपण निगेटिव्ह वेक्टर सुद्धा म्हणतोय अनइक्वल वेक्टर्स. आणि लास्ट आपल्याला बघायचं आहे की रिझल्टंट वेक्टर. ॲक्च्युली ते वेक्टर ऑपरेशनमध्ये आपल्याला येणारच आहे पण ते सुद्धा आपण एक टाईप ऑफ वेक्टर म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. रिझल्टंट वेक्टर, रिझल्टंट वेक्टर. ओके, रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय असणार आहे बघा, समजा दोन वेक्टरची ॲडिशन केला तुम्ही. ओके, दोन वेक्टरची तुम्ही ॲडिशन केलं, त्या दोन वेक्टरची ॲडिशनमुळे तुमचा जो थर्ड वेक्टर तयार होणार आहे त्या वेक्टरला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट म्हणजे काय, तर दोन वेक्टरच्या ॲडिशनचा रिझल्ट. सो रिझल्टंट म्हणजे काय बघा, समजा एक वेक्टर आहे त्याला मी ए बारनं डिफाईन केलं, दुसरा वेक्टर आहे समजा तुमचा बी बार आहे. या दोघांच्या वेक्टर मी ॲडिशन केली, या दोघांची वेक्टरियल ॲडिशन केली आणि तो येणारा जो थर्ड वेक्टर आहे तो सी बार आहे समजा, तर सी बार हा रिझल्टंट वेक्टर असणार आहे ए आणि बीचा. हे आपल्याला पुढे बघायचंच आहे डिटेलमध्ये. सो आता जस्ट लक्षात ठेवा, रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, दोन वेक्टरच्या ॲडिशनमधून जो थर्ड वेक्टर तयार होणार आहे त्याला म्हणतो आपण रिझल्टंट वेक्टर. समजलं. सो असे डिफरंट टाईप ऑफ वेक्टर्स आज आपण बघितलेले आहेत. तर बघा, झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर, युनिट वेक्टर, पॅरलल, अँटी पॅरलल, इक्वल, अनइक्वल, अपोजिट अँड रिझल्टंट वेक्टर. ओके, अशा सगळ्या डिफरंट टाईप ऑफ वेक्टरचं आता आपल्याला काय बघायचे, ऑपरेशन्स बघायचे आहेत. ऑपरेशन्स म्हणजे काय, तर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके, म्हणजे त्याच्यात त्यांची ॲडिशन कशी करू शकतोय, सबस्ट्रॅक्शन कशी करू शकतो, त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करू शकतोय, त्याला एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय करू शकतोय काय, हे आपल्याला सगळं आपल्याला काय कशात बघायचं आहे बघा, ऑपरेशन्स ऑफ वेक्टर्समध्ये बघायचं आहे. तर हे बघा, हे बेसिक टाईप ऑफ वेक्टर झाले. तर आपल्याला आता बेसिक ऑपरेशन्स बघायचे आहेत वेक्टरचे.
वेक्टरचे बेसिक ऑपरेशन्स बघायचे आहेत. तर वेक्टरच्या बेसिक ऑपरेशनमध्ये काय बघणार आहोत आपण, तर एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, दोन वेक्टरची ॲडिशन कशी करू शकतोय, सबट्रॅक्शन कशी करू शकतोय आणि मल्टिप्लिकेशन कसं करू शकतोय, हे आपल्याला सगळं कशात बघायचं आहे, ऑपरेशन्स ऑफ वेक्टर्समध्ये बघायचं आहे किंवा वेक्टर ऑपरेशन्स आपण म्हणूया त्याला. ऑपरेशन्स ऑफ अ वेक्टर हे आपल्याला बघायचं. फर्स्ट ऑपरेशन काय, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर नंबर. मल्टिप्लिकेशन बाय स्केलर नंबर और जस्ट स्केलर लिहा आणि स्केलर इज ऑल्सो जस्ट अ नंबर. सो मल्टिप्लिकेशन बाय स्केलर म्हणजे एखाद्या वेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर त्या स्केलरचा इफेक्ट काय होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो समजा एखादा वेक्टर समजा ए मी कन्सिडर केलेला आहे, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. आय जे के काहीच नाहीत बघा, युनिट वेक्टर्स असणार आहेत. ओके, हे जे आय जे आणि के लिहितोय बघा, आय कॅप जे कॅप के कॅप, ते म्हणजे काय असणार आहेत, तुमचे युनिट वेक्टर्स असणार आहेत, हे लक्षात ठेवा. सो ए बार कसं लिहू शकतोय बघा, ए एक्स आय कॅप ए वाय जे कॅप ए झेड के कॅप. आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर नंबर किंवा स्केलरनं. तर समजा अल्फा नावाचा एक स्केलर आहे की ज्यानं त्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं. सो अल्फा टाइम्स ए बार म्हणजे अल्फा टाइम्स ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. बरोबर आहे. सो अल्फा टाइम्स ए बार आपण कसं लिहू शकतो बघा, ह्या अल्फानं आत फक्त जस्ट मल्टिप्लाय, अल्फा ए एक्स आय कॅप प्लस अल्फा ए वाय जे कॅप प्लस अल्फा ए झेड के कॅप. पण जे काय फक्त अल्फानं प्रत्येक कॉम्पोनंटला डिवाइड केलं, अल्फा ए एक्स अल्फा ए वाय अल्फा ए झेड म्हणजे जो आपला प्रत्येक कॉम्पोनंट आहे तो अल्फानं इतका इन्क्रीज झालेला असणार. मग तो अल्फा तुमचा कसं पण असू दे, पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा झिरो सुद्धा असू शकते किंवा फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकते, 1/2 -1/2. सो अल्फाच्या तुमच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूवर तुमचं डिपेंड असणार आहे तुमचा वेक्टर कसा तयार होणार. म्हणजे याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. समजा हा वेक्टर तुमचा असणार आहे एक्स वाय आणि झेड ॲक्सिस समजा तुमचा इथं आहे. तुमचा समजा हा ए वेक्टर होता इनिशियली. ओके, जर अल्फा या नंबरनं मी मल्टिप्लाय केलं तर त्याचे प्रत्येक कॉम्पोनंट बघा अल्फा इतक्या पट वाढलेले आहेत. बरोबर आहे, अल्फा इतके पट वाढलेले आहेत. सो समजा हा ए एक्स कॉम्पोनंट असेल तर तो काय होणार आहे बघा, अल्फा टाइम्स ए एक्स इतका होणार आहे. जर तुमचा हा ए वाय कॉम्पोनंट असेल तर हा तुमचा नंतरनं अल्फा टाइम्स ए वाय इतका होणार आहे. बरोबर आहे, कारण पहिला बघा ए एक्स ए वाय ए झेड असे कॉम्पोनंट्स होते. अल्फानं मल्टिप्लाय केल्यानंतर काय झाले बघा, अल्फा ए एक्स अल्फा ए वाय आणि अल्फा ए झेड म्हणजे अल्फा टाइम्स इन्क्रीज झाले. सो तुमचा हा सेकंड कॉम्पोनंट असणार आहे, हा फर्स्ट कॉम्पोनंट, थर्ड कॉम्पोनंट या फळ्याच्या बाहेर असणार आहे, तो सुद्धा तुम्ही कन्सिडर करा आणि समजा तुमचा रिझल्टंट हा असा येणार आहे. म्हणजे अल्फा जर मल्टिप्लाय केला तर त्याची मॅग्निट्यूड फक्त चेंज होते, मॅग्निट्यूड त्याची चेंज होते, डायरेक्शनमध्ये काहीच फरक नाही पडत नाही. समजलं. त्यामुळे एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केला तर त्या वेक्टरची लेंथ तुमची कमी जास्त होऊ शकते पण त्या वेक्टरचं रोटेशन होत नाही अजिबात. ओके, त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. सो एक लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर नंबर, एखाद्या स्केलर नंबरनं जर मल्टिप्लाय केला त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडवर इफेक्ट पडतोय. त्या वेक्टरची मॅग्निट्यूड ही कमी होऊ शकते किंवा जास्त सुद्धा होऊ शकते किंवा झिरो होऊ शकते जर तुमचा हा अल्फा झिरो असेल तर. ओके, सो तुमचा स्केलर कोणत्या टाईपचा आहे त्याच्यावरून तुमचा वेक्टर इन्क्रीज होणार आहे, डिक्रीज होणार आहे, पण काय होणार आहे बघा, त्याची डायरेक्शन सेम राहणार आहे. समजलं. डायरेक्शन कधी सेम राहणार आहे, जर तुमचा अल्फा पॉझिटिव्ह असेल तर. इफ अल्फा इज ग्रेटर दॅन 0 त्याला तुमची डायरेक्शन सेम राहणार आहे. बट इफ अल्फा इज लेस दॅन 0 म्हणजे अल्फा जर तुमचा निगेटिव्ह असेल तर त्याची डायरेक्शन बरोबर अपोजिट होते. कारण प्रत्येक कसं होणार आहे बघा, अल्फा ए बार, तर समजा अल्फा तुमचा निगेटिव्ह आहे तर कसं येणार आहे, अल्फा ए एक्स फक्त काय येणार आहे बघा, निगेटिव्ह अल्फा ए एक्स येणार आहे आय कॅप, मायनस ए एक्स आहे तिथं फक्त मायनस अल्फा ए एक्स येणार आहे. ए वायला अल्फानं मल्टिप्लाय केलेला आहे. सो निगेटिव्ह अल्फा ए वाय असं येणार आहे, निगेटिव्ह अल्फा ए वाय जे कॅप, निगेटिव्ह
अल्फा ए झेड के कॅप. म्हणजे प्रत्येक जो आपला कॉम्पोनंट होतो बघा, अल्फा एक्स, अल्फा ए वाय, अल्फा ए झेड, या सगळ्यांना फक्त निगेटिव्ह साईन असाइन करा. निगेटिव्ह अर्थ काय, तर तुमचं जर एक्स ए वाय ए झेड हे जर तुमच्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, ओके, 8 मधल्या, बरोबर आहे, वर 4 असणार आहेत आणि खाली 4 असणार आहेत. ते वर 4 आणि खाली 4 म्हणजे काय, तर तुम्हाला ते समजलं असेल. तर हे समजा असं दिलेले एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे आणि हे झेड ॲक्सिस असे असेल, तर इथं 1 2 परत इथं 3 हा 4 असे वरच्या साईडचे 4, ओके, कंपार्टमेंट आणि बॉटमचे हे 4 असे टोटल 8 क्वाड्रंट असणार आहेत 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये. त्या 8 मधले हे जर पहिल्या ह्याच्यात असेल तर निगेटिव्ह अल्फा एक्स, निगेटिव्ह अल्फा ए वाय, निगेटिव्ह अल्फा ए झेड हा तुमचा कुठं असणार आहे, याच्याबरोबर अपोजिटमध्ये इथं कुठं तर असणार आहे. सो तुमचं अल्फाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर तुमची डायरेक्शन अपोजिट होते, हे मात्र लक्षात ठेवा. सो स्केलरचा जर एखादा स्केलर नंबर आहे त्याने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं, पण तो जो तुमचा जो स्केलर आहे तो जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा इफेक्ट काय होतोय, तुमची डायरेक्शन चेंज होत नाही, तुमची मॅग्निट्यूड कमी जास्त होते, बरोबर आहे. तुमचा अल्फा जर 0 असेल तर तो काय करतोय, त्या वेक्टरला नल वेक्टर तयार करतोय. कारण का, जर अल्फाची व्हॅल्यू 0 असेल, इफ अल्फा इज इक्वल टू 0 देन 0 × 0 × 0 एव्हरीथिंग इज 0. सो अल्फा ए बारची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, अल्फा ए बारची व्हॅल्यू तुमची 0 किंवा नल वेक्टर येणार आहे. जस्ट 0 लिहिला तरी चालते किंवा नल वेक्टर लिहिला तरीही चालते. सो अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर काय बघा, अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर तुमची डायरेक्शन सेम राहणार आहे, मॅग्निट्यूड तुमची बदलणार आहे, मॅग्निट्यूड तुमची चेंज्ड, ओके. तुमचं जर एखादा नल नंबरनं म्हणजे जर 0 न मल्टिप्लाय केला, अल्फा जर 0 असेल तर तुमचा नल वेक्टर तयार होणार आहे, नल वेक्टर. आणि जर तुमचा अल्फा जर निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 असेल, तर तुमचं काय होणार आहे बघा, डायरेक्शन इज चेंज्ड. डायरेक्शन चेंज्ड होणार आहे म्हणजे काय, अपोजिट होणार आहे, अपोजिट. अँड मॅग्निट्यूड इज ऑल्सो चेंज्ड, ओके. म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आपल्याला असे रिझल्ट भेटणार आहेत. म्हणजे तुमचा अल्फा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, 0 आहे की निगेटिव्ह आहे, त्याच्यावर तुमचा येणारा तुमचा जो रिझल्टन असणार आहे, नवीन जो वेक्टर तयार होणार त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन डिपेंडंट असते. जस्ट एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त समजून जाईल. तर मल्टिप्लिकेशन बाय स्केलर नंबर 2 हे वेक्टर, याचे एक थोडेसे 2 एक्झाम्पल्स बघूया म्हणजे आपल्याला ते समजून जाईल. समजा इफ अल्फा इज ग्रेटर दॅन 0, याचा एक एक्झाम्पल बघूया. इफ अल्फा इज इक्वल टू 0, इफ अल्फा इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर त्याचं आपण कसं मल्टिप्लिकेशन करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. समजा एखादा वेक्टर मी घेतलेला ए बार आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, एकदम सिंपल वेक्टर घेतो, 1 1 1 कंपोनंट आहेत म्हणजे आपल्याला बरं पडेल. समजा अल्फा तुम्हाला एक नंबर दिला 2 नंबर दिले त्याचं कन्सिडर करा, तर ह्या अल्फानं मल्टिप्लाय करायचं. सो अल्फा टाइम्स ए बार, अल्फाची व्हॅल्यू 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, ओके. 2 ना आत मल्टिप्लाय करा, 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 2 के कॅप म्हणजे काय, अल्फा ए बार असं आपण लिहू शकतो. समजलं. म्हणजे जर 1 1 1 हा जर आय प्लस जे प्लस के वेक्टर तुम्ही कसं काढू शकता बघा, हा एक्स असणार आहे, हा वाय आणि हा झेड. तर 1 1 1 म्हणजे इथं कुठं तर असणार आहे आणि 2 2 2 म्हणजे कुठं असणार, इथंच पुढं कुठं तर असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे जर याची मॅग्निट्यूड जर तुमची ए असेल तर याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, अल्फा टाइम्स ए. म्हणजे तुमची नवीन जो वेक्टर तयार होणार आहे त्याची मॅग्निट्यूड ही अल्फा टाइम्स इन्क्रीज होणार आहे, बरोबर आहे. आणि त्याची डायरेक्शन बघा, हा वेक्टर याच डायरेक्शनमध्ये आणि येणारा अल्फा ए बार सुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये. सो डायरेक्शन सेम आहे पण मॅग्निट्यूड तुमची अल्फा टाइम्सनी इन्क्रीज झालेला. जर अल्फा इज इक्वल टू 0 असेल, समजा हाच आपण ए घेऊया, ओके. अल्फा इज इक्वल टू 0 असेल तर ए बारची व्हॅल्यू बघा, आय प्लस जे प्लस के अल्फा टाइम्स ए बार म्हणजे 0 टाइम्स आय प्लस जे प्लस के. तर सगळ्यांना 0ला मल्टिप्लाय केल्यानंतर 0 येणार आहे. सो अल्फा ए बार इज इक्वल टू नल वेक्टर भेटणार आहे आपल्याला. सो एखाद्या 0 नंबरनं आपल्याला मल्टिप्लाय केली एखाद्या वेक्टरला तर आपला वेक्टरसुद्धा तो नल वेक्टर येणार किंवा 0 वेक्टर येणार. जर अल्फाची व्हॅल्यू आपली निगेटिव्ह असेल, सर अल्फाची व्हॅल्यू जर समजा -2 असेल,
आपण +2 घेतली, 0 घेतली, आता किती घ्यायचं -2 घेतला. समजा ए बार किती आहे तोच घेऊया I + J + K. सो अल्फा टाइम्स ए बार इज इक्वल टू -2 टाइम्स I + J + K. सो अल्फा टाइम्स ए बार इज इक्वल टू -2I cap + -2J cap -2 K cap. असं आपण नवीन वेक्टर कन्स्ट्रक्ट करू शकतोय. सो -2 -2 हा काय असणार आहे बघा, त्याचे करस्पॉन्डिंग कंपोनंट असणार आहेत आणि जो ओरिजिनल वेक्टर असणार आहे त्याचे किती असणार आहेत 1 1 1 असणार आहेत, याचे 1 1 1. सो जर तुम्ही असं कन्सिडर केला x y z 1 1 1 हा इथं असणार आहे, बरोबर आहे. आणि -2 किती असणार आहे बघा, याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार. हा z मी इथं काढतो, म्हणजे इथं तुमचा -2 असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमची वेक्टरची लेंथ बघा दुप्पट झालेली आहे आणि डायरेक्शन तुमची अपोजिट झालेली आहे. सो डायरेक्शन कशी आहे बघा, अपोजिट आहे आणि मॅग्निट्यूड किती आहे डबल्ड. तुमची मॅग्निट्यूड ही डबल झालेली आहे. डबल का, कारण तुमचा जो स्केलर मल्टिप्लाय आहे हा 2 आहे. 2 असल्यामुळे 2 पट झाली. इथं सुद्धा 2 असल्यामुळे तुमची मॅग्निट्यूड ही 2 पट होणार आहे. सो एक लक्षात ठेवा, वेक्टर ऑपरेशनचं आपण फर्स्ट ऑपरेशन बघितलेलं आहे, तर मल्टिप्लिकेशन बाय स्केलर नंबर्स, बरोबर आहे. तर स्केलर नंबरने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर इफेक्ट काय होते, त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड बोथ ही चेंज होऊ शकतात. हे कशावर डिपेंड आहे, तर अल्फाचं साईन कसं आहे आणि अल्फाची मॅग्निट्यूड कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे. जर अल्फाची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल तर तुमची डायरेक्शन चेंज होत नाही पण मॅग्निट्यूड चेंज होते, बरोबर आहे. जर अल्फाची व्हॅल्यू 0 असेल तर तुमचा रिझल्ट वेक्टर 0 येणार आहे आणि अल्फाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर तुमच्या वेक्टरची डायरेक्शन ही फ्लिप होणार आहे, अपोजिट होणार आहे आणि तुमची मॅग्निट्यूड कमी जास्त होणार आहे, समजलं. सो अल्फाची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या वेक्टरची लेंथ वाढणार आहे, अल्फाची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तर तुमची वेक्टरची लेंथ कमी होणार आहे, हे लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं आपण फर्स्ट ऑपरेशन बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे बघा, वेक्टरचे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन आपण वेक्टरचं कसं करू शकतो हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. थँक्यू.